दक्षाला प्रजापती हे पद मिळालं होतं आणि दक्षाची पोस्टिंग वाढली. पद, प्रतिष्ठा. पद हे थोड्या दिवसासाठी असतं. पदाचा कधी मनुष्याने गैरवापर करू नये. पद मिळालं, प्रजापती हे पद मिळालं, एवढा आनंद झाला दक्षाला, एवढा आनंद झाला. प्रजापती हे पद मिळालं, आनंद झाला. आणि दक्षाने यज्ञ ठेवला, एवढा मोठा यज्ञ ठेवला. सगळ्यांना बोलवलं, सगळे राजे महाराजे त्या ठिकाणी आलेले आहेत. त्या यज्ञामध्ये भगवान शंकरही आलेले होते, कारण दक्ष हा भगवान शंकराचा सासरा आहे आणि भगवान शंकर हे जावई आहे. दक्षाला प्रजापती हे पद मिळालं म्हणून दक्ष महाराज एवढी पोस्टिंग वाढली, 6 इंच त्याची छाती वाढली. पद मिळालं, पदाचा एवढा त्या ठिकाणी आनंद झाला. सगळीकडे पोस्टर लावले गेले, दक्षाला प्रजापती हे पद मिळालं, आनंद झाला. सगळे राजे महाराजे भगवान शंकरही त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि भगवान शंकराची स्थिती अशी आहे, ज्या ठिकाणी बसले त्याच ठिकाणी समाधी लागते. भगवान शंकराला सगळ्यात जास्त आवडीचं ठिकाण कोणतं? कोणत्या ठिकाणी भगवान महादेव राहतात? सगळ्यात आवडीचं ठिकाण भगवान शंकराचं कोणतं आहे? कोणती भूमी? आमचे गुरुवर्य सांगतात, कोटीचा जरी बंगला बांधलेला असला तर मनुष्याने रोज एकदा तिथे चक्कर मारली पाहिजे आणि रोज एकदा ती जागा झाडून काढली पाहिजे. आपल्याला तिथं जायचं, शेवटी कुठं जायचंय? आपल्याला तिथंच जायचं आहे. रोज एकदा तरी तिथं चक्कर मारून आलं, कारण शेवटी आपल्याला तिथं जायचंय. भगवान महादेव म्हणतात, अरे तुला माझ्याकडे नाही येता आलं तरी चालेल, पण ज्या वेळेला तू मरशील त्या वेळेला तुला माझ्याच दारावरती यावं लागेल. म्हणून भगवान शंकर त्या ठिकाणी समाधी अवस्थेमध्ये बसले. ज्या ठिकाणी बसायचे त्याच ठिकाणी समाधी लागायची भगवान शंकराला. आणि दक्ष यज्ञशाळेमध्ये आला. आल्याच्या नंतर सगळे राजे महाराजे उठून उभे राहिले. आपल्यापेक्षा वयाने कोणी वृद्ध असेल, वयाने कोणी श्रेष्ठ असेल, ज्ञानाने कोणी श्रेष्ठ असेल तर मनुष्याने पटकन उठून उभं राहिलं पाहिजे. कारण जीवन जगत असताना शास्त्र काय आहे हे आम्हाला थोडंसं कळालं पाहिजे. आपल्यापेक्षा वयानं व्यक्ती जर मोठ्या घरामध्ये आला तर आपण ताटकन उठून उभं राहिलं पाहिजे, हे शास्त्र आम्हाला शिकवतं. दक्ष आल्याच्या नंतर सगळे राजे महाराजे उठून उभे राहिले, पण भगवान शंकर काही उठून उभे राहिले नाही. शंकर समाधी अवस्थेमध्ये आहे. दक्षाला राग आला. दक्ष म्हणायला लागला, मी सासरा आहे, भगवान शंकर जावई आहेत आणि मला प्रजापती पद मिळालं तरी उठून उभे राहत नाही. राग आला आणि रागाच्या भरामध्ये इतका राग आला, इतका राग आला. भगवान शंकरासोबत भगवान शंकराचं वाहन काय? नंदी. नंदी हा सोबत होता आणि मग नंदीला बोलायला सुरुवात केली. हे नंदी, भगवान शंकराला त्या ठिकाणी उठून उभे राहिले नाहीत. राग आला आणि रागाच्या भरामध्ये श्रापाश्रापी झाली. रागाच्या भरामध्ये भगवान शंकराला काही बोलायला लागले. भगवान शंकराला म्हणायला लागले, हे भगवान शंकरा, तुमचा जो भक्त आहे, जे तुमचे भक्त होतील ते सगळे भंबम बोले आणि टेकडीवालेच होतील. सगळे गांजा पिणारेच भक्त होतील म्हणे तुमचे. भगवान शंकर तिथून थेट निघून गेले. कुठे? कैलासावरती निघून गेले. नंदीला राग आला आणि नंदीने सांगितलं, काही जरी बोलायचं असेल तर मला बोला, पण माझ्या शंकराचा अपमान करू नका. भगवान शंकर कैलासावरती निघून गेले आणि निघून गेल्याच्या नंतर आता दक्षाने ठरवलं की मी पुन्हा नवीन यज्ञाचं आयोजन करणार. नवीन यज्ञ ठेवला कनखल क्षेत्रामध्ये, हिमालयाच्या पायथ्याला नवीन यज्ञ ठेवण्यात आला. तो यज्ञ एवढा सुंदर ठेवण्यात आला. बसण्यासाठी चांदीच्या चटया होत्या, जेवण्यासाठी सोन्याचे ताट होते. इतका सुंदर त्या ठिकाणी यज्ञ ठेवण्यात आला आणि त्या यज्ञासाठी सगळ्यांना आज्ञा देण्यात आली, सगळ्यांना निमंत्रण देण्यात आलं, सगळ्यांना सांगितलं. आणि मग वायूचं विमान कैलासावरतून निघालं.
इंद्रदेवाचं विमानही निघालं. इंद्रदेवाच्या श्वानाला देखील पत्रिका दिली होती. त्या कुत्र्याला देखील सांगितलं होतं. इंद्रदेवाच्या कुत्र्याचं नाव काय आहे बरं, सांगता येईल? बोलो बाई, कुछ तो बोलो. इंद्रदेवाच्या कुत्र्याचं नाव, श्वानाचं नाव काय होतं? शारंग असं नाव होतं. श्रीमद भागवतासारखा ग्रंथ उघडा, त्याच्यामध्ये त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि त्याला देखील आमंत्रण दिलं दक्षाने, सगळ्यांना सांगितलं. दक्ष महाराजाने सगळ्यांना आमंत्रण दिलं आणि यज्ञाच्या पत्रिका छापण्यात आल्या. कणकल क्षेत्रामध्ये सुंदर अशा यज्ञाचं आयोजन केलं. यज्ञाचं आयोजन केलं, सगळे निघाले. वायूचं विमान निघालं, कुबेराचं विमान निघालं, इंद्राचं विमान निघालं. आणि त्याच वेळेला कैलासावरती सकाळची बेला आहे. सती मातेने सुंदर स्नान केलं. माझ्याकडे लक्ष द्या, तिकडं बघू नका. सतीने सुंदर स्नान केलं. गौरवर्णीय वस्त्र तिने परिधान केलं आणि जटेमध्ये तिने रुद्राक्षाच्या माळा त्या ठिकाणी धारण केलेल्या आहेत. एवढी सुंदर त्या ठिकाणी सती माता स्नान करून बाहेर आलेल्या होत्या. तेवढ्या वेळामध्ये इंद्राचं विमान पाहिलं आणि इंद्राच्या विमानाला सतीने हात दिला. म्हटले, कुठे चाललात? त्यावेळेला इंद्रदेवाने सांगितलं, सती तुला माहिती नाही? म्हटले, काय? अगं तुझ्याच बापाच्या घरी यज्ञ आहे आणि तुला माहिती नाही? म्हटले, नाही देव, मला काही माहिती नाही. इंद्राचं विमान, वायूचं विमान कैलासावरतून निघाले मृत्यूलोकामध्ये. सगळ्यांची विमानं गेले. सतीने मनामध्ये विचार केला की मृत्यूलोकातून आल्यापासून 15 दिवस झाले भगवान शंकर आलेले आहेत. पण भगवान शंकरांनी कशालाच विचारलं नाही. चहा नाही, कॉफी नाही, नाश्ता नाही, जेवण नाही, काहीच नाही. 15 दिवस झाले भगवान शंकर आलेले आहेत, पण गुहेमध्ये जाऊन बसले, ध्यान अवस्थेमध्ये बसलेले आहेत. काय करावं? सतीने विचार केला, आता भगवान, कारण माहेरी जायचं म्हणलं तर शंकराची आज्ञा घेतल्याशिवाय माहेरी जाता येत? माता माऊल्या हो, माहेरी जायचं म्हटलं तर शंकराची, भगवान शंकराची आज्ञा घेतल्याशिवाय माहेरी जाता येतं का? कसा जरी शंकर असेल पण त्याची आज्ञा घ्यावी. आज्ञा घेतल्याशिवाय जाता येत नाही. तशी माता सती त्या ठिकाणी निघाली भगवान शंकराकडे. समाधी अवस्थेमध्ये बसलेले भगवान शंकर आहेत आणि आता समाधीतून कसे जागे करायचे सतीने विचार केला. काय करावं, कसं जागं करावं? सतीने हळूच पाय दाबायला सुरुवात केली. भगवान शंकर म्हणायला लागले मनामध्ये की सतीचा आज नक्कीच काहीतरी काम आहे, तेव्हा माझ्या गुहेमध्ये आली आहे. आतापर्यंत आली नाही. 15 दिवस झाले मी मृत्यूलोकातून आलो तरी आली नाही, पण आज तिचं माझ्याकडे काहीतरी काम आहे. भगवान शंकराने हळूच डोळे उघडले आणि विचारलं, सती बोल, काय काम आहे? त्यावेळेला सतीने सांगितलं, बायका बोलायला फार हुशार असतात, नंबर 1 असतात बोलायला. तिने प्रश्न टाकला. म्हणायला लागली, भगवान शंकर, तुमच्या सासऱ्याच्या घरी नवीन यज्ञाचं आयोजन केलं आहे. तिने म्हणायचं ना, माझ्या बापाच्या घरी नवीन यज्ञाचं आयोजन केलं आहे. चला, सती माता म्हणते तुमच्या सासऱ्याच्या घरी नवीन यज्ञाचं आयोजन केलं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला जायचं आहे. भगवान शंकराने विचारलं, सती आमंत्रण आलं आहे का? मनुष्याने सासरवाडीला आमंत्रणाशिवाय जाऊ नये. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. चाहे बेटा कितना प्यारा हो उसे सर पे बिठाना ना चाहिए.
जिस भजन में राम का नाम नहीं, उस भजन को गाना चाहिए। ओ जिस माँ ने हमको जन्म दिया, दिल उसका दुखाना ना चाहिए। जिस पिता ने हमको पाला है, उसे कभी रुलाना ना चाहिए। चाहे पत्नी कितनी प्यारी हो, उसे भेद बताना ना चाहिए। चाहे मैया कितनी बहनी हो, उसे राज छुपाना ना चाहिए। जिस भजन में राम का नाम नहीं, उस भजन को गाना चाहिए। जिस घर पर आदर मान नहीं, उस घर पे जाना चाहिए। उस घर पे जाना चाहिए। उस घर पे जाना चाहिए। जिस घर में आदर मान नहीं, उस घर में जाना नहीं। चाहे बेटी कितनी भी सुंदर हो, हर गली गली में घुमाना नहीं चाहिए। तसं त्या ठिकाणी सतीने विचारलं, हे भगवान महादेवा, हे भगवान महादेवा, कृपा करून तुम्ही तुमच्या सासऱ्याच्या घरी यज्ञ आहे आणि चला ना. महादेवाने सांगितलं, सती तुला निमंत्रण आमंत्रण आलंय का सांग. सतीने सांगितलं, मायबापाच्या घरी जायला आमंत्रणाची गरज लागत नाही. मायबापाच्या घरी जाण्यासाठी आमंत्रणाची गरज लागत नाही. गुरुच्या घरी जाण्यासाठी आमंत्रणाची गरज लागत नाही. आणि ज्या ठिकाणी सत्संग चालू आहे तिथे आमंत्रण देण्याची गरज नसते. जिथे सत्संग आहे तिथे मनुष्याने मनाने आलं पाहिजे. हा काही कोणा एखाद्याचं भावकीतलं लग्न असेल तिथं तुम्ही रुसलं पाहिजे. आम्हाला पत्रिका आली नाही. पण ज्या ठिकाणी मायबापाचं घर आहे, मित्राचं घर आहे, गुरुचं घर आहे आणि ज्या ठिकाणी सत्संग चालू आहे तिथे आमंत्रणाची गरज नसते. भगवान शंकराने सांगितलं, सती पण तुला आमंत्रण आलं आहे का. सतीने सगळं सांगितलं, देवा मायबापाच्या घरी जायला आमंत्रणाची गरज नाही. त्यावेळेला भगवान शंकराने सांगितलं, सती तुला आमंत्रणाची गरज नाही, पण मी त्यांचा जावई आहे आणि जावयाला निमंत्रण दिल्याशिवाय मी काही येणार नाही. ती म्हणायला लागली, हे भगवान शंकरा, जाऊ दे, त्यांच्या लक्षात राहिलं नसेल, चला आपण जाऊ. भगवान शंकराने सांगितलं, नाही सती, मी तर येणारच नाही, पण तू पण जाऊ नको, कारण तिथं गेल्याने तुझं कल्याण होणार नाही. भगवान महादेवाने सांगितलं. पण सती माता ऐकायलाच तयार नाही. बायकांना जर सांगितलं की आज माहेरी जाऊ नका, उद्या जा, त्यांनी जर ठरवलं आजच जायचंय तर आज गेल्याशिवाय राहत, आजच जायचं ठरवलं तर गेल्याशिवाय राहत. महादेवाने सांगितलं, हे सती तू जाऊ नको, तिथं गेल्याने तुझं कल्याण होणार नाही. पण सतीने सांगितलं, भगवान शंकरा, तुम्हाला नाही यायचं तर नाही, नका म्हणावं, पण मला तरी जा म्हणून सांगावं. भगवान शंकर म्हणले, सती ठीक आहे, उंबरठा ही घराची मर्यादा आहे, बघ तुझा विचार कर, तुला जायचं आहे का नाही, पण तिथं गेल्याने तुझं कल्याण होणार नाही. इकडे दक्षाने सुंदर नवीन यज्ञ ठेवला, नवीन यज्ञामध्ये सुंदर आयोजन केलं आणि दक्षाने ठरवलं की तो महादेव येणार नाही, पण सती मात्र आल्याशिवाय राहणार नाही. आणि भगवान शंकरांनी ठरवल्यानंतर निघाले महाराज. कोण? सती निघाली. सतीने बॅग भरली आणि सती निघाली माहेरी जाण्यासाठी. आणि सती दक्षाच्या यज्ञामध्ये आली. आल्याच्या नंतर सतीने पाहिलं की राजे महाराजे त्या ठिकाणी सगळेजण बसलेले आहेत. आणि ज्या वेळेला सती पुढे निघाली त्यावेळेला सतीच्या बहिणी त्या ठिकाणी होत्या. सतीच्या बहिणी त्या ठिकाणी होत्या. सती मातेने सतीच्या बहिणी बोलायला लागल्या, हे सती, हे सती, या विश्वामध्ये एखादं तरी घर तू केलं आहेस की नाही?
का तुझा असणारा जो पती आहे तो स्मशानातच राहतो. हे सती. सगळ्या बहिणी बोलायला लागल्या. सती माता हळूहळू हळूहळू यज्ञशाळेमध्ये निघाल्या. राजे महाराजांसाठी सुंदर त्या ठिकाणी आसनं टाकलेले होते. एवढे सुंदर आसनं टाकलेले होते राजे महाराजांसाठी. सती माता हळूहळू झपझपत्या पावलांनी पुढे निघाल्या आणि मनामध्ये विचार करतायत की माझ्या मालकासाठी कुठेतरी आसन टाकलेलं आहे की नाही पाहण्यासाठी निघाल्या. दक्षाचा यज्ञ चालू आहे. यज्ञ सुंदर अशा प्रकारे सुरुवात झाली यज्ञाला आणि त्या ठिकाणी सतीने पाहिलं की सगळ्या राजे महाराजांसाठी आसनं टाकलेले आहेत, पण माझ्या नवऱ्यासाठी माझ्या मालकासाठी कुठेही आसन टाकलेलं नाही. सतीने मनामध्ये विचार केला आणि सतीला राग आला, भयंकर असा राग आला आणि रागाच्या भरामध्ये सती मातेने ज्वालाग्नी त्या ठिकाणी प्रगट केला. ज्वालाग्नी प्रगट करून सतीने धाड दिशेने अग्नीमध्ये प्रवेश केला आणि त्या ठिकाणी दक्षाचा यज्ञ त्या ठिकाणी स्तब्ध झाला. यज्ञामध्ये सगळेजण पाहायला लागले. राजे महाराजांनी विचार केला की जी असणारी सती आहे भगवान शंकराची ती पत्नी आहे आणि ती भगवान शंकराची पत्नी सती तिने हवन कुंडामध्ये धाड दिशेने उडी मारली. दक्षाचा यज्ञ त्या ठिकाणी स्तब्ध झाला आणि तीच बातमी नारदांनी पाहिली आणि नारदांनी बातमी घेऊन कैलासावरती नारद गेले आणि सुंदर अशा प्रकारे कैलासावरती नारद गेले. नारद गेल्याच्या नंतर सती माता त्या ठिकाणी हवन कुंडामध्ये उडी मारली आणि उडी मारल्याच्या नंतर सगळेजण भगवान शंकराचा धावा करू लागले. शंकराचा धावा करू लागले आणि सगळ्यांनी आता ओम नमः शिवायचं भजन करायचं आहे. नमः शिवाय. हात वरती घ्या, हात वरती. शिवाय. हरे हरे. हात वरती, हात वरती सगळ्यांचे. गंगाधरा शिव गंगा
हर महादेव नम पार्वते पते शिव हर 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 महादेव. सती मातेने हवन कुंडामध्ये उडी मारली आणि ही सगळी बातमी पाहिली नारदांनी. आता नारदांना आग लावताही येते आणि विझवताही येते. त्याला म्हणतात नारद. आपल्याला फक्त लावता येते, विझवता येत. नारदांनी त्या ठिकाणी भगवान शंकराला जाऊन सांगितलं, हे भगवान शंकरा, इथं काय समाधी अवस्थेत बसलात म्हणे तुम्ही. तुमची जी लाडकी सती होती ती दक्षाने हवन कुंडामध्ये ढकलून दिली म्हणे. एकाचे दोन सांगून दिले. आणि त्याच ठिकाणी भगवान शंकराला राग आला. जोपर्यंत एक तर भगवान शंकराला राग येतच नाही आणि आला तर तिसरा डोळा उघडल्याशिवाय राहत. एवढा भयंकर राग आला भगवान शंकराला, एवढा राग आला. रागाच्या भरामध्ये भगवान शंकराने शंकिनी डंकिनी नावाच्या राक्षसांना आज्ञा दिली आणि राक्षस निघाले. वायूच्या गतीनं त्या ठिकाणी राक्षस निघाले. वायूच्या गतीनं राक्षस निघाले आणि राक्षसांना आज्ञा दिली की दक्षाचा यज्ञ विध्वंस त्या ठिकाणी करून टाका. सगळ्या राजे महाराजांचे हातपाय त्या ठिकाणी तोडले गेले. यज्ञाचा विध्वंस त्या ठिकाणी केला गेला आणि दक्ष राहिला. आता भगवान शंकराने ठरवलं की दक्षाला ठार करायचं. दक्षाला काही सोडायचं नाही, जरी सासरा असला तरी सोडायचं. दक्षाने भगवान शंकराने ठरवलं आता काही सोडायचं नाही. याने माझ्या पत्नीला हवन कुंडामध्ये ढकलून दिलं, याला तर मी सोडणारच नाही. आणि दक्ष त्या ठिकाणी निघाले. दक्ष पुढे पळायला लागला, भगवान शंकर मागे पळायला लागले. दक्ष पुढे पळायला लागला, भगवान शंकर मागे पळतायत. दक्ष पुढे पळतोय, भगवान शंकर मागे पळतायत. आणि दक्षाचा शिरच्छेद त्या ठिकाणी करण्यात आला. दक्षाचं धडा वेगळं त्या ठिकाणी डोकं करण्यात आलं. दक्षाचा शिरच्छेद झाला आणि सगळे उठून उभे राहिले. भगवान शंकराचा त्या ठिकाणी धावा करू लागले. भगवान शंकराचा धावा करू लागले. डम 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 डमरूवाला, डम 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 डमरूवाला, डम 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 डमरूवाला, पार्वती पती कैलासवाला आणि शंकरा शंकरा उघड तिसऱ्या डोळ्याने दर्शन दे रे मला. शंकरा उघड तिसऱ्या डोळ्याने दर्शन दे रे मला. डम 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 डमरूवाला, पार्वती पती कैलासवाला आणि शंकरा शंकरा उघड तिसऱ्या डोळ्याने दर्शन दे रे मला. शंकरा उघड तिसऱ्या डोळ्याने दर्शन दे रे मला. हरी बोल. तुझ्या कपाळी बस माझा टिळा, तुझ्या कपाळी बस माझा टिळा आणि शंकरा शंकरा उघड तिसऱ्या डोळ्याने दर्शन दे रे मला. शंकरा उघड तिसऱ्या डोळ्याने दर्शन दे रे मला.
सगळ्यांनी पाठीमागे जय बोला. हर हर महादेव जोरात आवाज नाही आला. हर हर आणि शंकरा उघडा तिसरा डोळा दर्शन दे मला. शंकरा उघडा तिसरा डोळा दर्शन दे मला. डम 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 वाला पार्वती वंदे ज्ञानेश बाबा. आणि शंकरा शंकरा उघडा तिसरा डोळा दर्शन दे मला. पार्वतीपते शिव महाराजांसाठी एकदा जोरात टाळी वाजवा. सर्वच गुणीजन त्या ठिकाणी